बघू शकता हा सोलर पंप तुम्ही बघतात अख्खा म्हणजे अख्खा खाक झालेला आहे जळून. आता कमेंटमध्ये भरपूर ज्ञान पाजळायला लोक येत असतात माझ्या, तर येत चला थोडंसं ज्ञान देत चला. काही तुमच्या कमेंट असतात वाईट चांगल्या, पण शक्यतो चांगलं ज्ञान देत चला आपल्या कमेंटला. वाईट भरपूर लोक आहे. हे अख्खा प्लॅन्ट आहे का जळून खाक झालेला आहे बरं का. कारण हा प्लॅन्ट हा शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालेला आहे. तर आता इथून पुढं टेम्परेचर वाढत चालणार आहे मंडळी. सोलर तेवढा चांगला पण आहे तेवढा वाईट पण आहे. शक्यतो आपण आता सोलरची काळजी घ्या. कारण काय आपले जॉईंट चेक करा. थोडंसं सोलर पशी अडचण असेल तर ती अडचण दूर करा. कारण काय उंदीर घूस वगैरे त्यापाशी उकीर नाही आणला पाहिजे. कारण काय अचानक वायर जर त्याने करंटलं आणि बॉडीला टच झालं तर शॉर्ट सर्किटमुळे असं सोलरचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही बघू शकता हा सोलर सगळा म्हणजे सगळा जळून खाक झालेला आहे. आणि आता तुम्ही म्हणता याचा क्लेम वगैरे तुम्हाला सांगतो, आता या पावसाळ्यामध्ये भरपूर असं नुकसान झालेले सोलरचे. यांचे सोलर आलेले नाही तुम्हाला सांगतो. भरपूर म्हणजे भरपूर शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यामुळं आपल्या सोलरची तुम्ही काळजी घ्या. कारण काय म्हणजे चालू करण्याच्या आधी चेक करत चला. कुठं शॉर्ट सर्किट म्हणजे कुठं वंत्राने वायर काढलंय वा काय वा, नंतर आपल्या सोलरला धोका नाही आणि आपल्याला धोका नाही. कारण काळजी घ्या आणि आपली सोलरची अर्थिंग चेक करत चला. ही अशी घटना होणार नाही. आणि अख्खा म्हणजे अख्खा सोलर जळून खाक झालेला आहे हा मित्रांनो. फक्त काळजी घेत चला. एकदा माणूस गेलेला पुन्हा येत नसतो मंडळी. तर धन्यवाद. रामकृष्ण आहे.